आता आपण बनवूया मँगो मस्तानी। चला मग। तर फ्रेंड्स बघा, इथे ना मी 4 मँगो घेतले आणि इथे ना मी ड्रायफ्रूट्स घेतले, तर ब्लॅक किशमिश पण घेतलेली आहे काळ्या रंगाची आणि पिवळी सुद्धा, आणि ते काजू आणि बदामचं ना असं स्लाइस करून घेतलेलं आहे कतरन, आणि इथे ना मी थोडंसं स्वादसाठी व्हॅनिला इन्सेन्स घेतलेला आहे। तर चला पुढे अजून काय काय घेणार आहे ना ते सुद्धा तुम्हाला दाखवते। तर सर्वात प्रथम आहे ना मी हे पाण्यामध्ये टाकून घेतले होते मँगोज, आणि चला मग आता आपण ह्याला आहे ना स्लाइस करून घेऊया। तर ना आपण सर्वप्रथम असे मँगोचे स्लाइस करून घेऊया, म्हणजे आपल्याला स्क्वेअर कट करून घ्यायचे। पहिले आपण असं करून घेऊया, मग त्याच्यानंतर स्क्वेअर कट करून घेऊ असं। हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर फ्रेंड्स, आजचा बेत होता मँगो मस्तानीचा। आणि गरमी आणि इतका उन्हाळा चालू आहे ना की रोज असं काहीतरी थंड थंड खावंसं वाटतं। तर रोजची रेसिपी येईलच तुम्हाला की रोज थंड वगैरे काय बनवेल मी ते। तर आज म्हटलं की चला मँगो होते, तर म्हटलं की चला आज मँगो मस्तानी बनवून बघूया आणि तुम्हालासुद्धा त्याची रेसिपी शेअर करूया। आणि ते 2 दिवसांपासून किवीचं इशीचं सुद्धा चाललं होतं की मम्मी मँगो मस्तानी खायची, बनव ना म्हणून। तर म्हटलं की चला सुरू करूया। तर चला मग रेसिपी तुम्हाला इथे दिसतच असेल मी काय काय करते ते। तर असे माझे ना आंब्याचे चंक्स बनवून झाले, तर अर्धेच त्यातले चंक्स आहेत ना मी साईडला काढून प्लेटमध्ये ठेवले, आणि बाकीचे चंक्स आहे ना आपल्याला मिक्सीमध्ये टाकून घ्यायचे आहेत। आणि त्याच्यामध्ये आहे ना आपल्याला थोडंसं दूध, म्हणजे अर्धा कप दूध घ्यायचं आहे, आणि बाकी वरची जी आपली फ्रेश मलाई असते ना ती टाकायची। खूप छान आणि टेस्टी बनतं फ्रेंड्स, आणि तुम्ही ही घरच्या घरी बनवून आहे ना मनसोक्त खाऊ शकता, इतकं छान बनतं। आणि ह्यामध्ये ना मी 1 कप टाकली आहे साखर, कारण की माझी साखर आहे ना थोडी छोटी छोटी होती म्हणून मी 1च कप टाकली आहे। आणि इथे बघा मी अर्धा कपच दूध टाकलं असेल अंदाजे। आणि त्याच्यानंतर ना मी ही वरची जी मलाई जमलेली आहे ना घट्ट, तर फुल फॅट क्रीम आहे ना, फुल फॅटवालं दूध आहे ना हे, म्हणून आहे ना त्याची जी क्रीम आहे मलाई ती मी अशी घट्ट टाकून घेतली आहे। आणि आपण ह्याला मिक्सीमध्ये फिरवून घेणार आहोत। तर आता बघा मिक्सीमध्ये फिरवून झाल्यावरती ना एक आमरस टाईप ह्याचा म्हणजे सिरप तयार होतं, पल्प तयार होतो। आणि बघा आता आपण ना ग्लाससुद्धा मांडले आहे, तर ग्लासमध्ये ना आपण सर्वात प्रथम घेऊया हा पल्प टाकून घेऊया। आणि तुम्हाला जसं पाहिजे ना, तुम्हाला जर खाली ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत, वरून पल्प टाकायचं आहे, तुम्ही तसंही करू शकता, किंवा असंही। माझ्याकडे ना मँगो इन्सेन्स संपला होता म्हणून मी व्हॅनिला इन्सेन्स थोडा टाकला आहे, पण तो व्हॅनिला इन्सेन्स टाकतानाचा जो व्हिडिओ आहे ना तो थोडासा स्किप झाला आहे, तर असो। आणि बघा इथे ना मी ही व्हॅनिला आईस्क्रीम घेतलेली आहे। तर तुम्हाला ना ज्या कोणत्या फ्लेवरची आईस्क्रीम घ्यायची ना तुम्ही ती घेऊ शकता। मला प्लेनवाली आईस्क्रीम फार आवडते, म्हणून म्हणजे अशा ह्याच्यासोबत खायला आहे ना प्लेनवाली आईस्क्रीम चांगली वाटते, आणि टेस्टसुद्धा खूप भारी लागतो। म्हणून तुम्हाला वाटलंच तर तुम्ही ह्याच्यामध्ये ना मँगो आईस्क्रीमसुद्धा टाकू शकता, पण मी नाही टाकली, मी सिम्पल व्हॅनिला आईस्क्रीम घेतली। तर मी ना ह्या सर्वजना 2-2 स्कूप करून मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे। आता तुम्ही म्हणाल की इथे एका ग्लासामध्ये मी कमी आईस्क्रीम का टाकली, तर फ्रेंड्स मम्मीसाठी, कारण की मम्मीला जास्त गोड खायचं नाही आहे म्हणून मी इथे ना थोडीशी आईस्क्रीम टाकली आहे। आणि कारण की ऑलरेडी पल्पमध्ये सुद्धा शुगर आहे आणि मम्मीला शुगरचा त्रास आहे ना, त्याच्यामुळे मग मी इथे कमी आईस्क्रीम टाकली आहे, कारण आईस्क्रीम आपल्या ह्या गोड राहतात त्यामुळे। त्याच्यानंतर बघा इथे मी ना हे सगळे मँगो चंक्स आहे ना टाकून घेणार आहे। आणि ना इथे आता वरती ना मी असं ते मँगो चंक्स आहे ना गार्निशिंग करून घेणार आहे। त्याच्यानंतर मी ना ह्याच्यावरती टाकणार आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स, मनुके, आणि काळे मनुके, पिवळे मनुके, आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स असं करून घेणार आहे, कारण की ना खूप छान वाटतं। तुम्हाला जर एकच लेअरमध्ये करायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता, आणि मी 2 लेअरचं केलं, मला तसं हवं होतं म्हणून, तर मी इथे 2 लेअरचं केलं आहे। तुम्ही एका लेअरमध्ये सुद्धा करू शकता। त्यानंतर मी इथे ना थोडीशी टूटी फ्रुटी टाकणार आहे। माझ्याकडे लाल रंगाची टूटी फ्रुटी अवेलेबल होती, पण छान वाटतं आहे ना, काळं, पिवळं, सफेद, असं सगळं एकंदरीत सगळे कलरफुलवालं दिसत आहे, आणि लाल। तर टूटी फ्रुटी ही माझ्याकडे लाल रंगाची असल्यामुळे एक वेगळाच लुक आला होता। मग आहे ना मी पुन्हा एकदा ह्याच्यावरती ना मँगोचा पल्प टाकून घेतला आहे, मँगो क्रीमचा पल्प।
आणि बघा किती छान आणि घट्ट दिसत आहे ना, खूपच सुंदर. तुम्हाला जर असा हा कलर फिकट वाटला ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडासा फूड कलरसुद्धा टाकू शकता. पण कसं ना इशी खाणार होती म्हणून मी काही फूड कलर ह्यामध्ये टाकलं नाही. जे काही ओरिजिनल आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे. तर इथे पाहू शकता. आता मी पुन्हा ह्याच्यावरती ना एक स्कूप आईस्क्रीमची टाकणार आहे. तर असंसुद्धा टाकून खाल्लं ना तर खूप मस्त आणि इतकं भन्नाट झालं होतं ना फ्रेंड्स. तुम्हीसुद्धा हे बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. इथे ना डुगूसुद्धा आईस्क्रीम मागायला आलेला. मग मी त्याला थोडीशी प्लेटमध्ये आईस्क्रीम दिली. त्याने हे खाल्लं नसतं मँगो मस्तानी, म्हणून मी त्याला मग सेपरेट आईस्क्रीम काढून दिली. तर फ्रेंड्स मी तुम्हाला एवढंच सांगेल की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. जर आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला बिलकुल पण विसरू नका. एक लाईक तुमचं माझ्यासाठी खूप खूप मौल्यवान आहे फ्रेंड्स. तुम्ही व्हिडिओ पाहता पण लाईक करत नाही, त्यामुळे तर प्लीज लाईक करायला बिलकुल पण विसरू नका. आणि आवडल्यास शेअर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. तर इथे ना मी पुन्हा त्याच्यावरती आहे ना, आता मी ना पहिलं लेअर मी ना ड्रायफ्रूट्सची टाकून घेणार आहे. सुगंध सुटले आमच्या मला आपल्या आंब्याचं मस्त. तर इथे तुम्ही पाहू शकता. आणि बघा इथे ना मी थोडे थोडे वरती आहे ना टूटी फ्रुटीसुद्धा टाकून घेतली आहे. आणि सगळ्यात शेवटी मी टाकणार आहे मँगो चंक्स. तर ना फ्रेंड्स हे घरामध्ये सगळ्यांना इतकं आवडलं ना की कसं असतं, एक आईस्क्रीमचा डब्बा किंवा आपण घरात बनवलेली आईस्क्रीमसुद्धा खूप काफी असते. तर पुढेसुद्धा मी तुम्हाला आईस्क्रीमचीसुद्धा रेसिपी शेअर करेलच. तर आणि उन्हाळा आहे ना तर खूप काही गोष्टीचा तर थंड थंड खाव्याशा वाटतात. तर तीसुद्धा मी तुमच्यासोबत रेसिपी लवकरच शेअर करेल. तर आता आमची आहे ना मँगो मस्तानी रेडी झाली आहे. तुम्ही पण बनवून बघा आणि आवडल्यास पुन्हा एकदा सांगते लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स. तर चला घरच्यांचा रिॲक्शन बघूया कसं आहे ते. तर इथे ना मी सर्वात प्रथम मम्मीला सर्व केलं आहे. चला मग आजीचं रिॲक्शन. आणि मम्मीला सुद्धा फार आवडली मँगो मस्तानी. इशीने सुद्धा खाल्ली. इशीने 2 टाईम बनवून घेतली होती. इशीच्या पप्पांनी सुद्धा खाल्ली. त्याच्यानंतर ना मँगो मस्तानी वगैरे खाऊन झालो. मग थोडा आराम केला आणि नंतर डुगूला घेऊन मी खाली आले. तर खाली आमच्या सोसायटीमध्येच डुगू म्हणजे खेळू शकेल वगैरे. तर इशीसुद्धा खेळत होती आणि डुगूसुद्धा. तर हे सुद्धा एक आता रोजचं रुटीन झालेलं आहे. सुट्ट्या पडल्या आहेत म्हणून मुलं घरी राहायला मागत नाही आणि बाहेर सगळेजण खेळायला असतात, लहान लहान मुलं. मग डुगूचं सुद्धा चाललेलं. तर डुगूला बघा सायकलच माझ्या फ्रेंडच्या मुलीची सायकल आहे आणि त्यालासुद्धा तीच सायकल चालवायची होती. त्याची स्वतःची सायकल तो चालवतच नाही. ह्याच सायकलवरती त्याला राहायचं असतं. तर आता विचार चालू आहे त्याच्यासाठी सुद्धा सायकल घ्यायचा. तर फ्रेंड्स तुम्हाला एकंदरीतच हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. डुगूचा व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघा, स्किप न करता. नाही चला उतरा, पायाला लागणार. उतरा, चलो पैडल मारो. वेरी गुड वेरी गुड वेरी गुड वेरी गुड. अभी डुगू चला रहा है, पैडल मारेगा, मारो. चल इके, हाँ उतरा उतरा. इधर 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 क्या नहीं ऊपर ऊपर जा ऊपर जा ऊपर जा, अभी नीचे पड़ी जाए. भागो भागो. इधर 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 जाओ इधर जाओ इधर जाओ. भूत इधर नहीं आएगा, जाओ. रुको रुको तिकडे नको जाऊ. भूत आला भूत आला भूत. पकड़ डुगू डुगू पकड़.